राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले पोषण माह अभियान आता घराघरात चुलीपर्यंत पोहोचल्याचे पाहून समाधान झाल्याची प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे। तसेच यावर्षी देशात महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यातील वातोंडा, रहिमतपूर आणि वाकी रायपूर या 2 गावातील अंगणवाड्यांना भेट देऊन पोषण माह अभियानाचे कार्य कशा पद्धतीने सुरू आहे याचा आढावा महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्वतः घेतला। यावेळी अंगणवाडी सेविकांशी संवाद साधत त्यांनी सुरू केलेले उपक्रम आणि त्याला मिळणारा गावकऱ्यांचा प्रतिसाद याबाबत माहिती करून घेतली। अंगणवाडी सेविकांना गावातून मिळणारा प्रतिसाद अतिशय उत्तम असून हे अभियान आता प्रत्येक घरातील चुलीपर्यंत पोहोचले याची ग्वाही अंगणवाडी सेविकांनी दिली आहे। आमच्या इथे पोषण माहाचा जो 1 ते 30 पर्यंतचा जो कार्यक्रम चालू आहे तारखेपर्यंतचा, तर इथे ताईंनी भेट दिली असता त्यांनी पूर्ण आमच्या शाळेची अंगणवाडीची शहानिशा केली, अंगणवाडी पाहिली आणि त्यांनी त्या पोषण महाविषयी आम्ही त्यांना पूर्ण कल्पना दिली आणि गावातून कशा प्रकारचे सहकार्य मिळत आहे आणि आम्ही तो कार्यक्रम कसा राबवत आहे। गरोदर मातांचा, स्तनदा मातांचा, किशोरवयीन मुलींचा 0 ते 6 मुलांसाठी आम्ही त्यांच्या घरादारापर्यंत पोहोचत आहे, चुलीपर्यंत पोहोचत आहे आणि आमच्या ज्या सूचना आहे, आम्हाला मिळालेल्या ज्या सूचना आहे लहान मुलांच्या, त्या आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचत आहे। पोषण महानिमित्ताने देशामध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर आणि महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्हा 1 नंबरवर येईल आणि ताईच्या मदतीने आम्ही सर्व अंगणवाडी सेविका प्रयत्नशील आहोत। आमच्या इथे ताई आल्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळालं आणि पुढे आम्ही आमचं जे आहे, आमचं अंगणवाडीचं जे काम आहे ते पूर्णपणे चांगल्या रीतीने पार पाडू असे आश्वासन आम्ही ताईंना दिले। त्या संदर्भात केलेल्या कामाची आकडेवारी 0 ते 6 वयोगटातील मुलांची नोंद, गरोदर माता, स्तनदा माता यांच्या आहाराविषयी ठेवलेल्या नोंदी आणि घेतलेली काळजी यासोबतच सकस आणि चौरस आहाराचे महत्त्व गावकऱ्यांना कशा पद्धतीने पटवून दिले जात आहे याचं प्रात्यक्षिकच या अंगणवाडी सेविकांनी मंत्र्यांसमोर सादर केलं। या अभियानाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणि राज्यात अमरावती जिल्हा पहिल्या क्रमांकावर येईल असा विश्वास अंगणवाडी सेविकांनी मंत्र्यांसमोर बोलून दाखविला। यावेळी परसबागेचे महत्त्व गावकऱ्यांना पटवून देत त्यांच्यापर्यंत परसबागेचे किट आणि काही झाडांची रोपे अंगणवाडी सेविकांमार्फत पोहोचवण्यात आली। संपूर्ण आणि सकस आहार हाच निरोगी आयुष्याचा मूलमंत्र असल्याचं यावेळी पटवून देण्याचा प्रयत्न अंगणवाडी सेविकांनी केला आहे। या 2 अंगणवाड्यांप्रमाणेच अमरावती जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रत्येक अंगणवाडीत पोषणाचे महत्त्व सांगितले जात असून 30 सप्टेंबर पर्यंत सुरू असलेल्या पोषण माह अभियानाअंतर्गत सर्व ठिकाणी विविध उपक्रम राबवले जात आहे। या सगळ्याचा परिपाक म्हणून पुन्हा एकदा राज्य पहिल्या क्रमांकावर या अभियानात नक्की येईल असा विश्वास ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला। आज मी वातोंडा हिम्मतपूर इथे अंगणवाडीमध्ये भेट दिली आणि पोषण माह अभियानाचे जे काम सुरू आहे ते खरोखर वाखाणण्यासारखं काम त्या ठिकाणी सुरू आहे। भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, भरपूर गोष्टी त्या ठिकाणी अंगणवाडी आमच्या ताया करतायत आणि माझी अपेक्षा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे होत आहेत। महाराष्ट्र मागच्या वर्षी तर अव्वल नंबरवर होता आणि याही वर्षी अव्वल नंबरवर राहील अशी माझी अपेक्षा। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।